3 दशकांपासून तांत्रिक मुद्दे मांडून विधेयक रोखून ठेवलं. आता केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्याची ही संधी. नारी शक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना मोदींचा टोला. हिम्मत असेल तर 544 जागांवर महिला आरक्षण द्या. अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांकडे मागणी. देशाला विभाजनाकडे घेऊन जात आहे का, सावंतांचा सवाल. संसदेत निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानं गोंधळ. आदित्य ठाकरेंचं नाव कसं घेतलं, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आक्रमक. जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झालाय. जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत माहिती. संभाजीनगर महापालिकेत आत्म्याचा वावर. संजय शिरसाटांचा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा डावा. जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, अनिशची मागणी. लोकसभेत बोंधू अशोक खरातवरून अमोल कोल्हे आक्रमक. लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तपास अधिकारी गृहमंत्री म्हणून जबाबदारी नव्हती का, कोल्हेंची महाराष्ट्र सरकारवर टीका. नीरज जाधवच्या अटकेसाठी खरात आग्रही होता. खरातच्या व्हॉट्सअप डेटा रिकव्हरीतून समोर बोंधू खरातचा पोलीस तपासावरही दबाव असल्याची माहिती. कल्पना खरात जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर. पुढील सुनावणी 22 एप्रिलला. तक्रारदाराच्या वकिलानं म्हणणं मांडण्यासाठी मागितला वेळ. तक्रारदाराच्या वकिलामुळे सुनावणी लांबणीवर. माजी मंत्री सुबोध सावजींनी तोडले अकलेचे तारे. बलात्कार करवून घेणाऱ्या महिलांची नावं सांगा. सावजींनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं वाद. नाशिकातील आयटी कंपनी अत्याचार प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. 18 एप्रिलपर्यंत आरोपी शफी शेख आणि रजा मेननचा मुक्काम कोठडीत. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात गदारोळ. तुम्ही बाळासाहेबांना विकत घेतलंय का, किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यानं सभागृहात गोंधळ.